ऊसाच्या एफआरपी बाबतची बैठक तोडग्याविना संपली। साखर कारखान्यांना 2000 कोटींचं बिनव्याजी कर्ज तातडीने द्यावं, राज्य साखर संघाची मागणी। दक्षिण कोकणच्या काही भागात नैऋत्य मोसमी पाऊस दाखल, मान्सूनची प्रतीक्षा लवकरच संपण्याची शक्यता। तर अशोभा वादळ सक्रिय झालं तर कोकण किनारपट्टीवर वेगवान वाऱ्यासह पावसाची भीती। राष्ट्रवादीचे माजी आमदार मनीष जैन यांना चेक बाउन्स प्रकरणी 1 वर्षांची शिक्षा। 2003 साली महावीर पतसंस्थेचे संचालक असताना बाउन्स झाला होता चेक। पुणे मुंबई महामार्गावरच्या सोमाटणे टोल नाक्यावर सत्ताधारी आमदारांचंच आंदोलन। रस्त्याचं चौपदरीकरण रखडलं असूनही टोल वसुली केली जात असल्याचा केला विरोध। नाशिकमधल्या गरुडेश्वर गावात घुसला बिबट्या। बिबट्याला जेरबंद करण्यात वन विभागाला यश। आणखीही 3 बिबटे परिसरात असल्याची गावकऱ्यांची माहिती। महावितरण कंपनीचा हलगर्जीपणा। एसएससी बोर्डाचा यंदा 91.46% इतका उच्चांकी निकाल। नापास विद्यार्थ्यांचं वर्ष वाया जाऊ नये यासाठी जून मध्ये परीक्षा घेण्याचा सरकारचा विचार। आणि लिटिल चॅम्प मुग्धा वैशंपायनचं 10वीत सुयश। 94.20% मार्कांनी मिळवलं घवघवीत यश। ऊसाच्या एफआरपीच्या प्रश्नावरून साखर कारखानदार सरकारला कोंडीत पकडू पाहतात। आता एफआरपीच्या फरकाचे टनामागे 850 रुपये अनुदानाच्या रूपात थेट शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा करा अशी मागणी राज्य सहकारी साखर संघाने केलेली आहे। राज्य सरकारकडे ही मागणी केलेली, पण अनुदानाची साखर संघाची मागणी जी आहे ती सहकार मंत्री चंद्रकांत पाटील यांनी धुडकावून लावली आहे। 2000 कोटींच्या बिनव्याजी कर्जाचा निर्णय येत्या बुधवारच्या मुख्यमंत्र्यांच्या बैठकीत घेण्यात येईल अशी ही माहिती चंद्रकांत पाटील यांनी दिली आहे। दरम्यान एका टनामागे 850 रुपये शेतकऱ्यांच्या खात्यात जमा करण्याची मागणी सरकार मान्य करणार नाही असं सहकार मंत्री चंद्रकांत पाटील यांनी स्पष्ट केलंय। येत्या 10 तारखेला मुख्यमंत्री बैठक घेतील आणि त्यानंतर तोडगा निघेल अशी माहिती चंद्रकांत पाटील यांनी दिली आहे। त्यांच्याशी बातचीत केली आहे आमचे प्रिन्सिपल करस्पॉन्डंट आशिष जाधव यांनी। साखरेचे दर कोसळल्यामुळे ऊसाच्या एफआरपीचा गुंता वाढलाय। आपल्या सोबत राज्याचे सहकार मंत्री चंद्रकांत दादा पाटील आहेत। दादा, आधी तुम्ही गेल्या अधिवेशनामध्ये साखर कारखानदारीला बिनव्याजी 2000 कोटींचं कर्ज देऊ असं जाहीर केलं आणि त्याला विलंब लागला। आता साखर संघानं, खास करून त्यात राष्ट्रवादीचे नेते आहेत, त्यांनी नवी मागणी पुढे केलेली आहे की टनामागं 850 रुपयाचा जो एफआरपीचा फरक आहे तो थेट राज्य सरकारनं शेतकऱ्यांच्या अकाउंटवर म्हणजे खात्यावर जमा करावा। ही जी अनुदानाची मागणी आहे ही कशी वाटते? नाही, अशा प्रकारची कुठलीही मागणी आम्ही मान्य करणार नाही। राज्याच्या आर्थिक स्थितीमध्ये ते बसणार नाही आणि प्रगत म्हणून ते बरोबर नाही। आम्ही 2000 कोटीचं सॉफ्ट लोन जे घोषित केलं आहे त्याला आम्ही बांधील आहोत आणि ते आम्ही देणार आहोत। त्याला उशीर झालाय मला मान्य आहे, परंतु 2000 कोटी रुपयाची आत्ताच्या राज्याच्या आर्थिक स्थितीमध्ये अमाऊंट इतकी मोठी आहे की ती कशा पद्धतीने द्यावी यावर विचार करण्यामध्ये वेळ गेला। 10 तारखेला मुख्यमंत्र्यांनी सगळे सचिव संबंधित आणि सगळे संबंधित मंत्री यांची बैठक बोलवली आहे आणि त्याच्यामध्ये यावर काही ना काही कॉन्क्रीट निर्णय आम्ही करू। पण 2000 कोटीच्या बिनव्याजी कर्जाव्यतिरिक्त अनुदानाची कुठलीही मागणी आम्ही मान्य करणार नाही। साखरेला हमीभाव द्या अशी एक मागणी पुढे आलेली आहे। त्याचबरोबर आधीचं जे काही कर्ज आहे त्याचं 10 वर्षांसाठी पुनर्गठन करा अशीही मागणी साखर संघानं केली आहे। या 2 मागण्यांवर सरकार कसं विचार करतं? नाही, कर्जाचं पुनर्गठन ही तर मागणी राज्य सरकारची सुद्धा आहे, ते आवश्यक आहे। केंद्राने हे पुनर्गठन, रिझर्व्ह बँकेने पुनर्गठन केलं पाहिजे। केंद्रामध्ये ज्या वेळेला शिष्टमंडळ घेऊन आम्ही गेलो त्यावेळेला अर्थमंत्र्यांकडे आम्ही या मागणी जोराने मांडलेली आहे की साखर कारखान्यांची कर्ज पुनर्गठन केल्याशिवाय त्यांच्या बॅलन्स शीट ज्या निगेटिव्ह झाल्या त्या बॅलन्स शीटवर त्यांना भविष्यामध्ये बँका कर्ज देणार नाहीत। पुनर्गठन ही मागणी योग्य आहे आणि त्यांच्या ह्या साखर कारखानदारीच्या मागणीला आमचा सपोर्ट आहे। केंद्राकडे त्यांच्यापेक्षाही जास्त आमचा पाठपुरावा चालू आहे। येत्या 10 तारखेला म्हणजे बुधवारी मुख्यमंत्र्यांबरोबर बैठक आहे आणि हे नवं सरकार साखर कारखानदारीला कसं सामोरं जातं हे त्या बैठकीतून कळणार आहे। व्हिडिओ जर्नलिस्ट नवनाथ कोंडेकरसह आशिष जाधव, IBN लोकमत, मुंबई।
याबद्दल अधिक माहिती जाणून घेऊयात. आमचे प्रिन्सिपल करस्पॉन्डंट आशिष जाधव आपल्याबरोबर आहे. आशिष, उसाच्या एफआरपीच्या मुद्द्याला घेऊन तोडगा काढण्याकरता आजची बैठक होती, पण हा तोडगा निघण्याच्या ऐवजी आज या मुद्द्याचा जो आहे तो गुंताच अधिक वाढलेला आहे. काय वाटतं यापुढे काय घडू शकतं? विशाल, खरं तर साखरेचं अर्थकारण बदललेलं आहे. सध्या साखरेचे दर कोसळलेले आहेत. ते 2100 रुपये टनामागे झालेले आहेत आणि 2100 रुपये क्विंटल मागे झालेले आहेत आणि त्यामुळं साखरेला आता एफआरपी किती द्यायची असा प्रश्न निर्माण झालेला आहे. पश्चिम महाराष्ट्राचा जर का विचार केला तर इथले कारखानदार हे शेतकऱ्यांना 2500 रुपये पर टन आम्ही ऊस घेऊ, पण पहिला हप्ता 1000 ते 1200 रुपयांचा देऊ असं सांगतायत. म्हणजे हे कारखानदार शेतकऱ्यांना 1200 रुपयांपर्यंत, एखाद दुसरे अपवाद वगळला तर ते 2000 रुपये पर टनसुद्धा भाव देत आहेत. पण सरासरी हे 1200 रुपयांपर्यंतचे दर दिले जात आहेत आणि मग आता एफआरपीची रक्कम झाली आहे 2500. मग ही मधली जी गॅप आहे 800-850 रुपयाची, ही अनुदानाच्या रूपात राज्य सरकारनं थेट शेतकऱ्यांच्या खात्यांवर जमा करावी अशी मागणी आता साखर संघानं केलेली आहे. हा साखर संघ कुठला आहे तर राज्यातले जे 188 सहकारी साखर कारखाने आहेत त्यांचा हा महासंघ आहे. त्याचे अध्यक्ष आणि पदाधिकारी हे सर्व राष्ट्रवादीचे नेते आहेत आणि त्यांनी ही मागणी पुढे का केली तर राज्य सरकारनं गेल्या अधिवेशनात जे आश्वासन दिलं होतं की आम्ही साखर कारखानदारांना म्हणजे साखर कारखान्यांना 2000 कोटींचा सॉफ्ट लोन म्हणजे बिनव्याजी कर्ज देऊ, ते सरकारनं अजून दिलं नाही. कारण कसं द्यायचं असा पेच सरकारसमोर उभा राहिला आहे आणि तिथं सरकार तोडगा काढत नाही, म्हणून ही अनुदानाची मागणी पुढे ढकललेली आहे. राष्ट्रवादीच्या नेत्यांना माहिती आहे की एकाच वेळी जर का 4 मागण्या पुढे केल्या तर त्यातली कोणती तरी एक जी फायद्याची आहे ती मान्य होणारच आहे आणि त्याचमुळे सर्वांचं लक्ष बुधवारच्या मुख्यमंत्र्यांच्या बैठकीकडे लागलं. धन्यवाद आशिष या सगळ्या माहितीबद्दल. आता सगळ्यांचं लक्ष लागले येणाऱ्या बुधवारी जी मुख्यमंत्र्यांची बैठक होते, या बैठकीत उसाच्या एफआरपीचं म्हणजे काय त्याबाबत निर्णय मुख्यमंत्री घेत आहेत याकडे सगळ्यांचं आता लक्ष. यानंतर आपण जाणून घेऊया बातमी आहे टोल नाक्याच्या संदर्भातली. पुणे मुंबई महामार्गावर असलेला सोमाटणे टोल जो आहे त्या टोल नाक्यावरती देहू रोड ग्रामस्थांनी आंदोलन केलंय. या आंदोलनामध्ये भाजपचे आमदारही सहभागी झाले होते. इकडची टोल वसुली आंदोलकांनी बंद ठेवली होती. पुणे महामार्गावरील निगडी ते देहू रोड दरम्यान असलेल्या रस्त्याचं अजूनही चौपदरीकरण करण्यात आलेलं नसताना मागील 9 वर्षांपासून टोल वसुली मात्र सुरूच होती. अशा पद्धतीने केली जात असलेली टोल वसुली बेकायदेशीर असल्याचा आरोप करत आज या टोल नाक्यावर नागरिकांनी आंदोलन केलंय. टोल नाक्याला टाळं ठोकून त्याच्या चाव्या ज्या होत्या त्या आंदोलकांनी नेल्यामुळे तब्बल 4 तास टोल वसुली करता आली नाही. आता आंदोलकांनी टोल नाक्याच्या चाव्या परत दिलेल्या आहेत, पण या प्रश्नावर 2 दिवसात निर्णय झाला नाही तर पुन्हा आंदोलन करण्याचा इशारा गावकऱ्यांनी दिलाय. ज्या पद्धतीने नागरिकांकडून टोल वसूल केला जातो तो बेकायदेशीर असल्याचं नागरिकांचं म्हणणं आहे आणि त्यासाठीच हा टोल भरणार नाही असं नागरिकांनी निर्धार केलेला आहे. नेमका हे सगळा प्रकार काय आहे? माझ्यासोबत आंदोलक आहेत आणि ज्यांनी हे सगळं प्रकरण पुढे आणलेलं आहे ते अग्रवालही सोबत आहे. मला सांगा तुमचं नेमकं म्हणणं काय? 2004 मध्ये हा जो 920 कोटीला शिलफाटा ते निगडीपर्यंतच्या रोड बेवटी बेसिसवर MSRDCला बांधण्यात दिलं होतं. MSRDCने त्यांच्या पेटी ठेकेदार IRB आणि म्हैसकर यांना तो काम दिला आणि 2006 मध्ये 2 वर्षाच्या कामानंतर त्यांनी प्रमाणपत्र दिलं की हा काम पूर्ण झालेला आहे. तरी पण काम पूर्ण झालेलं नसताना 2 सप्टेंबर 2006 रोजी हा प्रमाणपत्र देऊन भारत सरकारची दिशाभूल करून आणि गॅजेट पास करून टोल नाका चालू केला. निगडी ते देहू रोड अंतर्गत जे काय 6 किलोमीटर आहे तिथे दुपदरीच रस्ता आहे आणि त्यामुळे देहूकरांना खूप मोठे प्रॉब्लेम येतात. काय अडचणी आहेत, किती अपघात होत आहेत आणि तुम्ही वारंवार मागणी करता? सतत तिथं कंटिन्यूस अपघात होतात. दर दिवसांना 2 दिवसांनी अपघात होतात. तिथे ऍक्सिडेंट होतात आणि माणसं चिरडली जातात. आम्हाला हातात त्यांची बॉडी सुद्धा येत नाही. असे गंभीर त्याचे ऍक्सिडेंट तिथं व्हायला लागलेले. आमदार साहेब मला सांगा, तुम्ही नेतृत्व करता या सगळ्या परिसराचं, हा सगळा प्रश्न तुम्हाला इतक्या वर्षानंतर पुढे आणावा असं का वाटतं? खरं तर आज आम्हाला रस्त्यावर येण्याच्या मागचं प्रमुख कारण म्हणजे गेल्या आठवड्यामध्ये 3 जणांचा अपघात होऊन त्यांना आपले जीव गमवावे लागलेले आहेत. म्हणून आमची भावना एकच आहे, जनतेच्या प्राणाची आपण किती दिवस वाट बघायची, किती जणांचे प्राण जाऊन द्यायचे. म्हणून आम्ही स्पष्ट भूमिका घेतली, जोपर्यंत या संपूर्ण 6.3 किलोमीटर हद्दीपर्यंतचा रस्ता साईडपट्टी पूर्ण होत नाही, खड्डे चांगल्या पद्धतीने दुरुस्त बुजवले जात नाही, तोपर्यंत या ठिकाणी आम्ही जनतेच्या अधिकारातला हा टोल या ठिकाणी IRBला घ्यायचा कुठला अधिकार नाही. यानंतर 10वीच्या निकालाबद्दल आज 10वीचा निकाल जाहीर झालाय. पुणे बोर्डाचा 10वीचा निकाल यंदा 91.46% इतका लागलाय.
मागील 5 वर्षातला हा सर्वाधिक निकाल आहे। यंदा पुन्हा मुलींनीच 10वी मध्ये बाजी मारली आहे, तर कोकण विभागाचा निकाल जो आहे तो सर्वाधिक लागला आहे। कोकण विभागाचा निकाल यंदा 96.54% इतका लागला आहे। मात्र लातूर विभाग यंदा निकालामध्ये मागे पडलाय। पुणे, नागपूर, औरंगाबाद, मुंबई, कोल्हापूर, अमरावती, नाशिक, लातूर आणि कोकण अशा 9 भागांमधून 14,37,922 विद्यार्थी उत्तीर्ण झाले। जिल्हानिहाय पाहायचं झालं, एकूण अंदाज घ्यायचा झाला तर सिंधुदुर्गचा निकाल जो आहे तो अव्वल आहे, तर नांदेडचा निकाल सर्वात कमी लागला। सर्व विभागीय मंडळातून नियमित विद्यार्थ्यांच्या पैकी कोकण विभागाचा निकाल हा सर्वात जास्त आहे 96.54, आणि सर्वात कमी निकाल हा लातूर विभागाचा आहे 86.38%। जिल्हावाईज जर विचार केला तर सिंधुदुर्ग जिल्ह्याचा निकाल सर्वात जास्त आहे 96.94%, आणि नांदेड जिल्ह्याचा निकाल हा सर्वात कमी आहे 81.13%। यावेळी जसं 12वीसाठी आणि इतर बोर्डाच्या प्रमाणे सुद्धा विद्यार्थिनींचा निकाल हा विद्यार्थ्यांच्या निकालापेक्षा जास्त आहे। विद्यार्थिनींचा निकाल 92.94% आहे, तर विद्यार्थ्यांचा निकाल हा 90.18% आहे। खरं तर पुढच्या वर्षीपासून 10वीची परीक्षा मार्चमध्ये झाली तर मेच्या मध्यापर्यंत निकाल लावून त्यात जे विद्यार्थी अनुत्तीर्ण होतील त्यांची पुन्हा मेच्या शेवटी परीक्षा घेऊन जूनमध्ये त्यांचे निकाल द्यावेत, अशा प्रकारचा निर्णय मंडळाला घेता येईल का याबाबतची आम्ही चर्चा करत आहोत। आणि जर विद्यार्थ्यांचं वर्ष वाचवण्यासाठी अशा पद्धतीची लगेचची फेरपरीक्षा ही करता आली तर ती आम्ही सुरू करण्याचा विचार करतो आहोत। याही वर्षी 10वीच्या निकालामध्ये मुलींनी बाजी मारली आणि त्यातल्या त्यात जर बोलायचं झालं तर एका लिटिल चॅम्प बद्दल बोलायलाच हवं। लिटिल चॅम्प म्हणून प्रसिद्ध असलेली गायिका मुग्धा वैशंपायन 10वीच्या परीक्षेतही चॅम्पियन ठरली आहे। तिनं 10वीच्या परीक्षेत 94.20% मिळवत घवघवीत यश मिळवलंय। मुग्धा ही अलिबाग कोकण एज्युकेशन सोसायटीच्या जानकीबाई रघुनाथ हळदवणेकर कन्या शाळेची विद्यार्थिनी आहे। एकीकडे गायन सुरू असताना 10वीच्या परीक्षेत मुग्धाने मिळवलेल्या यशाबद्दल तिचं सगळीकडे कौतुक केलं जातंय। मुग्धा वैशंपायनशी फोनवर आम्ही बातचीत केली, बघूयात मुग्धाने काय प्रतिक्रिया दिली आहे। खूप छान वाटतंय मला। खरं तर 1ली ते 9वी मी कधीच शाळेतला पहिला नंबर सोडला नव्हता, त्यामुळे सगळ्या लोकांच्याही खूप माझ्याकडनं अपेक्षा होत्या। त्यामुळे खूप छान वाटतंय 94.20% मला मिळाले। आणि कार्तिकी आणि आम्ही 5 जणांमधले आम्ही दोघी बोर्डाच्या परीक्षा देणार होतो, त्यामुळे जास्त एक्साइटमेंट होती की काय होईल। आणि परवाच कार्तिकीचा रिझल्ट लागल्यावर आमचं बोलणं झालं की खूप छान कार्तिकीचे टक्के मिळाले, मस्त खूप छान बोललो आम्ही। आणि माझे टक्के पण छान आहेत, तो आम्हाला दोघींनाही खूप छान वाटतंय की दोघी बोर्डाच्या होतो आणि दोघींनाही मस्त मिळाले। काय मुग्धा, आता यापुढे काय करायचं ठरवलंय? यापुढे अजून तसं काही फिक्स नाहीये, पण जास्तीत जास्त वेळ गाण्याला द्यायचा आहे। गाण्यातच पुढे जास्तीत जास्त चांगलं गाता येईल असा प्रयत्न आहे। त्यामुळे गाणं सांभाळून जे काही करता येईल, गाणं सांभाळून जे मला चांगलं करता येईल त्याच्यात नक्कीच मी प्रयत्न करेन। पण तरी आर्ट्स, कॉमर्स, सायन्स अजून काहीच फिक्स नाहीये, बघूया काय होतंय अजून। खरंच म्हणजे मी आता नाही सांगू शकत आहे, कारण मी खूप कन्फ्युज आहे। मला सायन्स विषय ऍक्च्युली मनापासून खूप आवडतो, पण मला असं वाटतं की गाणं सांभाळून मला सायन्स फॅकल्टीला किती वेळ देता येईल, कारण खूप प्रॅक्टिकल्स लेक्चर्स मध्ये खूप वेळ जाईल माझा। आणि त्यामुळे मला कदाचित गाण्याला कमी वेळ देता आला तर ते मला थोडंसं वाईट वाटेल त्याचं। त्यामुळे बघूया काय होतंय। काय घरात काय रिॲक्शन्स आहेत? घरात खूप सरप्राइझिंग आहे रिॲक्शन, कारण खरी गोष्ट म्हणजे मी 10वीचा अभ्यास फक्त फेब्रुवारी महिन्यात केला। मी 31 जानेवारीला एक शेवटचा प्रोग्राम केला आणि त्याच्या आधी रेकॉर्डिंग, क्लासिकल शिकणं किंवा असं सारखं बाहेर जाणं सुरू होतं, त्यामुळे अभ्यासाकडे फारसं लक्ष देता नव्हतं आलं खरं तर। त्यामुळे 31 जानेवारीला मी सगळं प्रोग्राम, सगळं शेड्यूल बंद केलं आणि 1 महिना पूर्ण अभ्यास केला। एका महिन्यात 10वीचा अभ्यास केला आणि 94.20 मिळाले। खरं तर ही गोष्ट खूपच वेगळी आहे। एका महिन्यात असा केवढा अभ्यास होणार आहे? आणि म्हणजे तू वर्षभर केला असता तर, तू वर्षभर अभ्यास केला असता तर काहीतरी
रेकॉर्ड ब्रेक घडलं पण असतं. एका महिन्यात असतं कदाचित एका महिन्यात अभ्यास करून एवढे टक्के मिळणं हे मला सुद्धा खूप सरप्राईज आहे. माझी सुद्धा एवढी अपेक्षा नव्हती खरं तर, पण मिळाले त्यामुळे सगळ्यांचे खूप आभार. ज्यांचं खूप खूप जणांचं श्रेय आहे यात माझ्या या टक्क्यांमध्ये. मुग्धाला तिच्या पुढल्या कारकिर्दीकरता शुभेच्छा देऊयात आणि तिचं अभिनंदन करूयात. यानंतर इथे वेळ झाली का ब्रेकची आणि ब्रेकनंतर आपण बघूयात की सिंधुदुर्गातल्या पडवे माझगाव गावामध्ये विजेच्या खांबावरून तुटलेल्या वीज वाहिन्या गेल्या 10 महिन्यांपासून तशाच आहेत. काय नेमकी तिथे परिस्थिती आणि कशा पद्धतीने जीव घेण्या ठरतायत या सगळ्या वाहिन्या बघूयात ब्रेकनंतर. पहा फक्त IBN लोकमत. राज्यातील महावितरणचा जो लोकांच्या जीवावर बेतणारा हलगर्जीपणा आहे तो समोर आलेला आहे. सिंधुदुर्गातल्या पडवे माझगाव गावामध्ये विजेच्या खांबावरून तुटलेल्या वीज वाहिन्या गेल्या 10 महिन्यांपासून तशाच पडून आहेत आणि त्यामुळे शेतकऱ्यांना शेती तर करता येत नाहीच आहे, शिवाय त्यांच्या जीवितालाही धोका निर्माण झाला. याबाबत इथल्या शेतकऱ्यांशी बातचीत केली आहे, त्यांच्या भावना जाणून घेतल्यात आमचे ब्युरो चीफ दिनेश केळुसकर यांनी. महावितरण दरवर्षी दावा करतं की आम्ही सज्ज आहोत. यावेळीही महावितरणने दावा केलाय की ग्रामीण भागातले विशेषतः सिंधुदुर्ग जिल्ह्यातले 2000हून जास्ती पोल बदललेले आहेत. पण हा प्रकार मी तुम्हाला आता दाखवतोय सावंतवाडीच्या पडवे माझगाव गावातली धनगरवाडी जी आहे त्या वस्तीमधला हा प्रकार आहे. या महावितरणच्या विजेच्या खांबावरनं तुटलेल्या तारा आहेत. 17 ऑगस्ट 2014ला म्हणजे आजपासून पूर्वी 10 महिन्यांपूर्वी या तारा तुटलेल्या आहेत. महावितरणच्या या पोलवरून, हा जो पोल दिसतोय तुम्हाला वरती, या पोलवरून ह्या तारा तुटल्या. इथून या तारांचा वीज प्रवाह होता तो एका घराकडे जात होता, तो सुद्धा खंडित झाला आणि या तारा शेतकऱ्यांच्या या इथल्या सगळ्या धनगर वस्तीच्या शेतामध्ये गेले 10 महिने अशाच पडून आहेत. या खांबावर इकडच्या वीज प्रवाह सुरू आहे. किती अडचणी येत आहेत तुम्हाला, कारण आता ह्या पावसाळ्यात शेती करायची आणि गुरांसाठी किती अडचणी येणार आहे. सर, गुरा जर ह्या रस्त्याने जायला लागली, रोजची पांधण आहे गुरांची घरी येण्याची आणि ते गुरांच्या पाठीला ह्या तारा लागतात आणि मुलं पण खेळतात, लहान लहान मुलं, अशिक्षित माणसांची मुलं आहे आमची. त्याच्यामुळं आम्हाला त्याच्यातली काही माहिती नसते. त्याच्यामुळे कुठं मूल एखादं पकडू शकतं तार हातामध्ये आणि केवढा धोका आणि केवढी बीतहानी होणार हे तुम्ही प्रत्यक्ष पाहतात. सर, सगळ्यात महत्वाचं सध्या वादळी वारे वाहत आहेत. त्या वादळी वाऱ्याच्या झोकानं तार कदाचित त्या पोलला टच होऊ शकते. पुन्हा प्रवाह संपूर्ण जमिनीत आणि इथून प्रवास करणाऱ्या सगळ्या लोकांना होऊ शकतो, त्याचा स्पर्श होऊ शकतो. त्यामुळे गुरांना, माणसांना आणि शेतात काम करणाऱ्या शेतमजुरांना हा अतिशय जीव घेणा खेळ ठरलेला आहे. या अशा अवस्थेतून या सगळ्या लोकांना बाहेर काढावं अशी या सगळ्यांची अपेक्षा आहे. व्हिडिओ जर्नलिस्ट विजय बासुतकर सह दिनेश केळुसकर, IBN लोकमत, सिंधुदुर्ग. यानंतर गावाकडच्या बातम्यांमध्ये इथे वेळ झाली का ब्रेकची आणि ब्रेकनंतर पाहूया. राष्ट्रवादीचे माजी आमदार मनीष जैन यांना चेक बाउन्स प्रकरणी 1 वर्षांच्या तुरुंगवासाची शिक्षा. जळगावमधल्या महावीर अर्बन कोऑप सोसायटी चेक बाउन्स प्रकरणी आज तब्बल 12 वर्षांनी निकाल लागला. या पतसंस्थेने जळगाव जिल्हा बँकेला दिलेले 2 वेगवेगळे चेक बाउन्स झाले होते. या प्रकरणी पतसंस्थेचे तत्कालीन चेअरमन आणि माजी आमदार मनीष जैन यांना सत्र न्यायालयाने आज 1 वर्षांची साध्या कैदेची शिक्षा सुनावली. विशेष म्हणजे 2 वेगवेगळ्या निकालात एकूण 11 कोटींची भरपाई महिनाभराच्या आत भरण्याचे आदेश महावीर अर्बन कोऑप सोसायटीला न्यायालयाने दिलेले आहेत. या निकालामुळे एकच खळबळ उडाली आहे. महावीर अर्बन कोऑप सोसायटीने जिल्हा बँकेकडून 10 कोटींचं कर्ज घेतलं होतं. जेव्हा हे केस झाली तेव्हा चेक बाउन्स झालेलं आहे. चेक बाउन्सची ही केस आहे. तेव्हा मी तिथे पदावर न होतो, तरी काही राजकीय हेतूने किंवा काही दुसरं काही हेतू असेल कोणाचं, त्या हेतूने तो चेक टाकला गेला. मी तिथे न होतो म्हणून समोरच्या बँकेने त्यांच्याकडे इन्फॉर्मेशन होती की हे आता आम्ही तिथे चेक ट्रान्सफर झाला, तर आपण जो पद बदलू गेला तर तिथे त्यांच्याकडे इन्फॉर्मेशन होती की दिस सायनिंग अथॉरिटी ही आता नाही आहे. तर सायनिंग अथॉरिटी नसल्यामुळे तो चेक बाउन्स झाला. त्या दिवशी त्या बँके खात्यामध्ये पैसे होते. फक्त हे राजकीय म्हणून काहीतरी असेल तर आता कोर्टावर आम्हाला पूर्ण विश्वास आहे आणि त्याचे जे वकील साहेब जसं म्हणाले की आम्ही वरच्या कोर्टात जाऊ आणि तिथे त्याच्यावर आम्हाला पूर्ण न्याय मिळेल.
यानंतर गावाकडच्या बातम्यांमध्ये इथेच थांबणार आहोत. पहा फक्त IBN लोकमत.